ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे सोलापुरी धर्मरावांच्या बागेत आले असताना श्रीमंत चन्नबसप्पा त्याच्या गुरु सिद्धप्पासह तेथे आला. तेथे येताच भव्य शामियानांत असलेल्या सिंहासनावर त्याला श्री स्वामी समर्थ ऐवजी सोलापूरचे ग्रामदैवत आणि जंगमांचे कुलदैवत असलेले सिद्धेश्वर हे सपत्नी पार्वतीसह विराजमान झालेले दिसले. ते पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि श्री स्वामी समर्थाचरणी लोटांगण घालता झाला. चन्नबसप्पा हा पश्चाताप पाहून कान चिमटीत पकडून पुन्हा पुन्हा श्री स्वामी समर्थांची क्षमा याचना करू लागला व अतिशय नम्रपणाने श्री स्वामी समर्थांना म्हणाला की आपण साक्षात सिद्धेश्वर आहात. माझ्याकडून अजाणतेपणाने आपल्याबद्दल खूप गैर बोलले गेलेले आहेत. या माझ्या या चुकीला देहांत प्रायश्चित हीच शिक्षा ठरू शकेल. पश्चाताप दग्ध चन्नबसप्पाकडे पाहत श्री स्वामी समर्थ म्हणाले, अरे खरोखरच तुला पश्चाताप झालेला असेल तर पश्चातापाने पाप जळते, चित्तशुद्धी होते आणि वासनांचा पूर्णतः क्षय होतो. त्यानंतर स्वामींनी त्याला प्रसाद दिला. तो प्रसाद चन्नबसप्पाने अतिशय श्रद्धापूर्वक स्वीकारीत ग्रहण केला.